नमस्कार दर्शक हो, अंतरीचे धावे या युट्यूब चॅनल मध्ये मी ऋतुजा शरद कुलकर्णी आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करते. खरं तर इतिहास सांगतो आमचा स्त्रीने शत्रू तुडवला, इतिहास सांगतो आमचा स्त्रीने शत्रू तुडवला, लक्ष्मीबाईने तो झाशीचा किल्ला लढवला, लक्ष्मीबाईने तो झाशीचा किल्ला लढवला, महाराणी ताराबाईने औरंगजेब रडवला, महाराणी ताराबाईने औरंगजेब रडवला, आणि जिजाऊने ह्याच भूमीत शिवछत्रपती घडवला, आणि जिजाऊने ह्याच भूमीत शिवछत्रपती घडवला, आणि जिजाऊने ह्याच भूमीत शिवछत्रपती घडवला. इतिहासात सांगतो आपला की इतिहासात झालेल्या सर्वच सकारात्मक बदलांना एक स्त्रीच जबाबदार होती. अहो, इतिहासाचं सोडाच वर्तमानात देखील पाहायला गेलं तर आज स्त्री ही वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना आपल्याला दिसून येते. राजकारण, समाजकारण यासारख्या क्षेत्रात देखील सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रिया ह्या आपली भूमिका पार पाडत आहेत. मग राजकारण आणि समाजकारण या क्षेत्राशी निगडीत आपल्यामध्ये उपस्थित असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे भडकंबे तालुका वाळवा जिल्हा सांगली गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच सौ उमा कुणाल पाटील ह्या आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. मी अंतरीचे धावे या आपल्या युट्यूब चॅनल तर्फे आयोजित या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करते. मुलाखतीच्या सुरुवातीलाच मी आपल्याला विनंती करते की दर्शकांना आपली थोडक्यात ओळख करून द्यावी. सर्वप्रथम माझ्या सर्वांना नमस्कार. माझे नाव सौ उमा कुणाल पाटील, राहणार भडकंबे तालुका वाळवा जिल्हा सांगली. माझं शिक्षण MA DED झालेलं आहे. MA मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, BA मध्ये देखील गोल्ड मेडलिस्ट होते, DED मध्ये देखील सेंटरला फर्स्ट क्रमांक आहे. त्याच्याबरोबर मला वाचन आणि लेखनाची देखील आवड आहे. लोकमत, सकाळ, पुढारी या विविध पेपरमध्ये माझे लेख प्रसारित होत होते आणि उत्कृष्ट लेखन यासाठी देखील मला पुरस्कार मिळालेला आहे. राजकारणासारख्या क्षेत्रात तुम्ही काम करताय, तर राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला? म्हणजे राजकारणात येण्यामागचं नेमकं कारण काय होतं? तसा विचार केला तर शिरोळ हे माझं माहेर. लहानपणापासूनच अगदी आजी आजोबांपासून आई वडील असतील, चुलते असेल, भाऊ असेल, त्या सगळ्यांच्याकडूनच आज मी समाजकारणाचा वसा आणि वारसा घेतलेला आहे. आणि तीच पद्धत मी आज माझं आयुष्य जगत असताना किंवा सरपंच पदावर देखील असताना अवलंबित आहे. जर सांगायचं झालं तर लग्नानंतर देखील मला इथं आल्यानंतर समाजकारण करण्याची आवड होती. लग्न झाल्यानंतर बघितलं तर घरातील सर्वच व्यक्ती, सासू असतील, सासरे असतील, दीर असतील, जाऊबाई असतील, सगळ्याच व्यक्तींना समाजकारणाची आवड होती. आणि समाजकारण करत करत एक आवडच निर्माण होऊन गेली. ज्यावेळी 2022 साली इलेक्शन लागल्या होत्या, त्यावेळी लोकांचाच असा आग्रह होता की तुम्ही इलेक्शनसाठी उभा राहा. एक विश्वास लोकांचा जो होता, तो विश्वास पूर्ण करण्यासाठी मी आज सरपंच पदासाठी उभी आहे. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जे का रंजले गाजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा, असं काही असणारे माझे सासरे स्वर्गीय आदरणीय जगन्नाथ पाटील तात्या यांच्या मी सूनबाई. तात्यांनी आज वटवृक्ष लावलेला आहे. त्यांनी समाजामध्ये जो विचार पेरलेला आहे, तोच विचारांचा वारसा आणि वसा पुढे घेऊन मी समाजकारणाचं काम करत आहे. आज सरपंच पदावरती काम करत असताना राजकारण हे समाजकारणाला धरून मी काम करत आहे. आणि याचा लढा कधी लागत गेला हे माझं मला देखील कळालेलं नाही. जसं तुम्ही म्हणताय की तुमची प्रेरणा हे तुमचे सासरे आणि तुमचं कुटुंब होतं, तर आता प्रत्येकालाच वाटतं की माझं गाव हे आदर्श गाव असावं. इवन सरपंच जसा गावाचा प्रथम नागरिक असतो, तसं एक गावाचा भडकंबे गावचा प्रथम नागरिक म्हणून गाव आदर्श करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत काय प्रयत्न करत आहात? आपण विचारलेला ताई जो प्रश्न आहे तो खरंच अगदी खूप सुंदर आहे आणि यावर उत्तर देखील फार छानच सांगण्यासारखं आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की माझं कुटुंब कसं आदर्श व्हावं, त्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. आणि मी आज भडकंबे गावची प्रथम नागरिक आहे. हे गाव म्हणजे एक कुटुंबच माझं आहे आणि या कुटुंबासाठी मी, माझं कुटुंब याचा विकास होण्यासाठी मी जीवाची पर्वा देखील करणार नाही. 24 तास देखील माझ्या गावाचा विकास होण्यासाठी मी कार्यतत्पर असेल.
आणि यापुढे जर सांगायचं झालं तर गावाचा आदर्श विकास कसा व्हावा याच्या देखील विविध संकल्पना या माझ्या डोक्यामध्ये आहेत. त्यात जर विचार केला भौतिक सोयी सुविधामध्ये काय येतं की रस्ते, गटारी, दळणवळणाची साधने, वीज या गोष्टी येत असतात. आदर्श गाव हे होण्यासाठी भौतिक सोयी सुविधांबरोबर शाश्वत विकास देखील होणं गरजेचं असतं. भौतिक विकासामध्ये मला एक डोक्यात आहे की गावांमध्ये संपूर्ण बंदिस्त गटारी या झाल्या पाहिजे. रस्ते हे चांगले झाले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी वीज ही पोचली पाहिजे. गावातील एकही घर नळाविना राहिलं नसलं पाहिजे. जिथं घर आहे तिथं नळ हा पोचलाच पाहिजे. हर घर जीवन, हर घर जल ही जी संकल्पना आहे ती संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणं आणि त्याचं उद्दिष्ट जे आहे की हर घर जल ही जी योजना आहे ती गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही करत आहोत. जसा आपण भौतिक विकास करत आहोत त्याच पद्धतीनं आपण शाश्वत विकास देखील करणं गरजेचं असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं गाव आदर्श असावं. तसंच प्रत्येक देशाला देखील असं वाटत असतं की माझा देश देखील आदर्श असावा. प्रत्येक देशाला असं वाटत असतं की माझ्या गावातील, माझ्या देशातील सर्व लोकांचं राहणीमान असू दे, त्यांचा दर्जा सुधारला पाहिजे, त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, माझा देश हा विकसित झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत असतात. पण हा प्रयत्न करत असतानाच कुठं ना कुठं पर्यावरणाची हानीही होत होती. आणि हे जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या लक्षात आलं त्याचवेळी संयुक्त राष्ट्राने 1980 साली पर्यावरण विभागातून एक समितीची स्थापना केली. त्यामध्ये 17 उद्दिष्टे आणि 9 संकल्पना राबवल्या गेल्या आणि भारतामध्ये त्या 2016 पासून संकल्पना या राबवायला सुरुवात केलेली आहे. त्या संकल्पना या 2030 पर्यंत पूर्ण करणं हे आपलं काम आहे. त्या 9 संकल्पना म्हणजे काय आहेत हे मी तुम्हाला सांगते. त्या 9 संकल्पनांच्या आधारितच आज आपल्याला गाव आदर्श करायचा आहे. त्या 9 संकल्पनेला धरूनच आपल्या गावांचा विकास हा करायचा आहे. त्यातील संकल्पना सांगायच्या झाल्या तर पहिली असेल गरिबीमुक्त गाव, सुशासनयुक्त गाव, बालस्नेही गाव, महिलास्नेही गाव, स्वच्छ आणि हरित गाव. अशा विविध संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना आधारित धरून आपल्याला आदर्श गाव करायचं आहे. आता यातील एखादा मुद्दा जर विचार करायचा झाला तर बालस्नेही गाव या बाबतीत आम्ही आज गावामध्ये वेगवेगळे उपक्रम हे राबवत आहोत. त्यामध्ये जर विचार करायचा झाला गरोदर मातांपासून ते वय वर्ष 18 पर्यंत मुलांची विभागणीही केली जाते. ज्यावेळी माता गरोदर असते त्यावेळी त्यांना सकस आणि पोषक आहार दिला जातो. वेळोवेळी त्यांची आरोग्याची तपासणी केली जाते. 0 ते 6 हा जो वयोगट आहे योग्य त्यावेळी योग्य ती औषधे, वेगवेगळे डोस हे दिले जातात. किशोरवयीन मुले असतील त्यांना देखील पोषण आहार, अंगणवाडी असेल किंवा शाळा अंतर्गत वेगवेगळे उपक्रम हे घेतले जात असतात. महिलास्नेही गाव असेल तर महिलांना सशक्त आणि सबलीकरण होण्यासाठी त्या अनुषंगाने देखील वेगवेगळी कामे ही महिलास्नेही गावामध्ये केली जात असतात. त्यानंतर पायाभूत सोयी सुविधा यामध्ये जर विचार करायचं झालं तर पायाभूत सोयी सुविधांमध्ये मी मगाशी बोलले होते की संपूर्ण गावामध्ये मला बंदिस्त गटारी करायचे, जेणेकरून जर बंदिस्त गटारी झाल्या तर डासांचा उपद्रव होणार नाही, जास्त सांडपाणी हे लोकांना, जेणेकरून मानवी समस्या काही उद्भवतील असा प्रश्नच राहणार नाही. रस्ते जर स्वच्छ राहतील, त्यानंतर रस्ते जर व्यवस्थित झाले तर दळणवळणाची आपली खूप प्रगती होईल. आणि भौतिक सुविधांमध्ये जर आपण सांगायचं झालं तर भौतिक सुविधांमध्ये आणखीन एक विषय आहे तो म्हणजे मॉडेल स्कूल. मॉडेल स्कूलमध्ये देखील शिक्षणाचा दर्जा हा सर्वांगीण आणि सर्वंकष निरंतर कसा होईल यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. आणि या 9 संकल्पनांचा जर आपण विचार करून गावामध्ये या राबवल्या तर गावचा विकास होण्यास फार वेळ लागणार नाही. आणि दरवर्षी आम्ही एकूण 9 संकल्पना आहेत, दरवर्षी आम्ही 2-2 संकल्पना अशा घेऊन
ह्या ज्या 9 संकल्पना आहेत त्या 9 संकल्पना पूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न करून गाव हे फक्त भौतिक विकास न करता गावातील सर्वसामान्यातील एक आणि एक व्यक्ती, गावातील शेवटची जी व्यक्ती आहे तिचा सर्वांगीण आणि सतत विकास कसा होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीच हीच आमच्या कामाचा, आमच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळं गावातील एक एक व्यक्तींचा जर विकास झाला तर पूर्णपणे गावाचा विकास होईल. त्यामुळे गावात फक्त भौतिक विकास न होता शारीरिक, मानसिक, सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जर झाला तर ते गाव आदर्श ठरेल असं मी म्हणेन. ताई, तुम्ही मुद्दा एक मांडलात की गाव हे महिला स्नेही असलं पाहिजे, तर भडकंबे गाव हे महिला स्नेही करण्यासाठी तुम्ही आजपर्यंत काय काय प्रयत्न केलेत? हा माझ्यासाठी एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण मी एक सरपंच आहे, महिला देखील आहे. तर महिलांचं सशक्तीकरण आणि सबलीकरण करणं हेच माझ्या डोक्यात आहे. तर महिला स्नेही गाव होण्यासाठी ज्यावेळीपासून आम्ही पदावरती आहोत किंवा ज्यावेळीपासून आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे त्यावेळीपासून आतापर्यंत महिला मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे. दिवसभराच्या कामातून महिलांना कुठंतरी मनोरंजन व्हावं यासाठी महिलांसाठी वेगवेगळे गेम्स असतील, मनोरंजनाची साधनं असतील, त्यांची उपलब्धता करून दिलेली आहे. आरोग्याचे जे महिलांचे प्रश्न असतील त्यासाठी वेगवेगळी आरोग्य शिबिरे आयोजित केलेली आहेत. त्यामध्ये रक्तलघवी तपासणी असेल, रक्तामध्ये त्यांचं HB असेल, कॅल्शियम असेल, या विविध घटकांची तपासणी ही आपण केलेली आहे. महिला मेळावा आणि हळदी कुंकू ज्यावेळी कार्यक्रम घेतला होता त्यावेळी गावातील प्रत्येक महिलेला ग्रामपंचायतमध्ये घेत असताना किंवा कार्यक्रमासाठी बोलवत असताना ज्यावेळी त्या इथे उपस्थित झाल्या होत्या त्यावेळी प्रत्येक बाईचं औक्षण करून त्यांना फुलाच्या पायघड्या घालून त्यांचं स्वागत केलेलं होतं. प्रत्येक बाईला असं वाटतं की मी घरकाम करते म्हणजे काही करत नाही, पण घर सांभाळून त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं ह्या वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी प्रत्येक बाईला वाटतं की ती बाई नोकरी करते, आज दुसरी काहीतरी करते, मी फक्त घरकाम करते. तर त्या बाईला देखील घर सांभाळते म्हणजे असा विषय येत नाही की मी काही करत नाही. आज घर सांभाळणे देखील फार महत्वाचं आहे. म्हणून त्या बाईला योग्य तो सन्मान देण्यासाठी आम्ही प्रत्येक गावातील एका स्त्रीला सन्मानपत्र दिलेलं होतं. सन्मानपत्र देऊन तिचा गौरव केलेला होता. वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धांमध्ये वेगवेगळे खेळ असतील, पाककला असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असतील, या स्पर्धांचं आयोजन करून त्यामध्ये आम्ही नंबर काढले होते आणि त्यांना पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळी प्रोत्साहनपर बक्षिसं, शिल्ड तसंच प्रशस्तीपत्रक हे दिलं गेलेलं होतं. महिला स्नेही गाव तर झालं, पण मॉडेल स्कूलचा एक विषय तुम्ही मांडलात. तर भडकंबे गावच्या मॉडेल स्कूलची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. राज्यात अनेक मॉडेल स्कूल होत आहेत, परंतु पायापासून नवीन मॉडेल स्कूल ही संकल्पना भडकंबेत तुम्ही साकारण्याचा प्रयत्न करताय. तर मॉडेल स्कूलच्या मागचं नेमकं उद्दिष्ट काय होतं? तसा विचार पाहता 1938 सालापासून शाळेची स्थापना ही आपल्या झालेली आहे. मुळातच या गावाला शिक्षणाची आवड आहे, आध्यात्मिक आवड आहे. ज्यावेळी 1938 साली स्वातंत्र्यपूर्व काळात शाळेची स्थापना झालेली होती त्यावेळीपासून आजपर्यंत शाळेतील प्रत्येक व्यक्तीनं जी शिकलेली आहे ती कोणत्या ना कोणत्या प्रत्येक जण आपापल्या कामात यशस्वी आहे. आणि मॉडेल स्कूलचा जर विचार करता तर आपलं मॉडेल स्कूल हे पूर्णपणे नवीन इमारत ही होत आहे. आणि मॉडेल स्कूल खरंच मॉडेल जे नाव आहे मॉडेल म्हणून ते खरोखर आपल्या राज्यभरात खरोखरच आणखीन काही दिवसात उदयास येईल. आणि नवीन मॉडेल स्कूल ही संकल्पना जर विचारात घेतली तर आदरणीय आमचे मार्गदर्शक जयंतराव पाटील साहेब यांचं आपलं गावावरती असलेलं प्रेम असेल, त्याच्यामुळेच कदाचित आपल्याला नवीन मॉडेल स्कूल मिळालेलं असेल. माजी सरपंच सुधीर पाटील असतील, उपसरपंच आणि त्यांचे जे सर्व सदस्य असतील यांचे प्रयत्न आहेत. साहेबांनी दिलेली त्यांना साथ, तसेच गावातील विविध घटकातील व्यक्ती या सर्वांच्या कष्टामुळे आज आपल्या गावामध्ये मॉडेल स्कूल
हे उभारत आहे. आणि त्यांनी जो संकल्प केलेला होता, आदरणीय साहेबांनी, जयंतरावजी पाटील साहेबांनी जी संकल्पना आपल्या गावामध्ये मॉडेल स्कूलची मांडलेली आहे, ती पूर्णत्वास नेण्याचे काम हे मी सरपंच असू देत, उपसरपंच शुभांगी कुलकर्णी असू देत, बाकीचे जे सदस्य आहेत, हे 10च्या 10 मिळून आम्ही मॉडेल स्कूल हे कसं चांगलं होईल यासाठी आम्ही काम करत आहोत. आणि विशेष सांगायचं झालं तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे देखील दिवसातील कमीत कमी 3 ते 3.5 तास ही शाळेमध्ये उपस्थित असतात. अगदी शालेय पोषण आहार असू दे, ते शाळेचं पूर्ण बांधकाम होईपर्यंत दिवसभराचं हे वैयक्तिकरित्या ते तिथे उपस्थित राहून काम करून घेत असतात. तसेच गावाला शिक्षणाची आवड आहे. मॉडेल स्कूल हे संकल्पना आपण ज्यावेळी साहेबांनी आपल्या समोर मांडलेली होती, त्यावेळी आम्हाला देखील असं विचारात आलं की आज खाजगीकरण हे शाळांचं चाललेलं आहे. मॉडेल स्कूल ज्यावेळी उभारत आहे त्यावेळी आपण इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंच्या बरोबर आपण ज्यावेळी तुलना करत असतो, त्यावेळी जिल्हा परिषदेची शाळा ही देखील आज कमी कुठं पडू नये यासाठी देखील आपण भौतिक सुविधा ज्या आहेत त्या भौतिक सुविधांचा देखील कशा मोठ्या प्रमाणात वाढवता येतील हा देखील प्रयत्न करत आहोत. आणि मुलांचा सर्वांगीण, सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण विकास कसा होईल यासाठी देखील आपण प्रयत्न हा करत आहोत. आणखीन थोड्या दिवसामध्ये खरंच आम्ही असं मॉडेल स्कूलमध्ये आराखडा जो आहे तो आराखड्यामध्ये आम्ही देखील भौतिक ज्या सोयी सुविधा आहेत, तो जो खर्च आहे 15वा वित्त आयोगाचा जास्तीत जास्त रित्या तो मॉडेल स्कूलला आम्ही वळवलेला आहे. आणि एक दिवस असं होईल की मॉडेल स्कूल हे काय असतं हे पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक नाही तर राज्यभरातील लोक देखील इथे येतील की भडकंबेची मॉडेल स्कूल शाळा खरंच आदर्श आहे. राजकीय आरक्षण आहे. राजकीय आरक्षणामुळे महिला विविध पदांवरती आज राजकारण क्षेत्रात काम करतात. तर बहुतांश ठिकाणी काय होतं की महिला फक्त नावापुरत्या आहेत, पण काम हे सर्व निर्णय घरचे पुरुष मंडळी वगैरे घेतात. मग ह्याचं कारण हे असेल की कमी शिक्षित महिला असतील किंवा व्यावहारिक ज्ञान म्हणा हे कमी पडत असेल. पण तुम्ही तरी उच्च शिक्षित आहात, तर तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की घरचे पुरुष मंडळी वगैरे निर्णय घेतात, असं कधी जाणवलंय का? तसा माझ्या बाबतीत तरी प्रसंग हा आजपर्यंत कधीच उद्भवलेला नाहीये आणि इथून पुढे देखील उद्भवणार नाही. कारण घरच्या लोकांनी मला दिलेली साथ असेल, जो विश्वास असेल, जे प्रोत्साहन असेल, ते मी पूर्ण करायचं काम हे नक्कीच करत आहे. आणि मी ज्यावेळी सरपंच म्हणून काम करते तर एक स्त्री म्हणून काम करत नाही. सरपंच म्हणून काम करत असताना मी एक स्त्री पुरुष आहे हे बघण्यापेक्षा सरपंच पदाला कसा योग्य न्याय मिळेल यासाठी मी काम करते. आणि ज्यावेळी मी सरपंच म्हणून काम करत असते त्यावेळी गावातील लोकांनी, भले स्त्री असेल पुरुष असेल, यांनी माझ्यावरती जो काही विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मी पूर्ण करण्यासाठी आटोकाट नक्कीच प्रयत्न करेन. आणि असं काही नाही आहे की एक स्त्री सरपंच आहे म्हणजे बाकीचे पुरुष मंडळी निर्णय घेत असतील, असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. आणि ह्याच्या पुढचं जर सांगायचं झालं तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बहुतांशी 6 महिला आहेत आणि त्या देखील सशक्त आहेत आणि सक्षम आहेत कोणतेही निर्णय घेण्यासाठी. आणि ह्याच्या पुढे जर सांगायचं झालं तर गावातील प्रत्येक व्यक्ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत असतील, त्या व्यक्ती मला प्रत्येक वेळी प्रोत्साहन देतात, मला प्रेरणा देतात की तू हे करू शकतेस. त्यामुळे त्यांचं जे मोटिवेशन असतं, त्यांची जी प्रेरणा असते, ते मला आणि जरा काम करण्यास प्रोत्साहित करत असतात. एका बाईनं हातात बांगड्या घातल्या म्हणजे ते असं कधीच होत नाही. बांगड्या घालणं म्हणजे ते कमतरता आहे, कमीपणाचं लक्षण आहे. हातात बाईनं बांगडी घालणे म्हणजे एक शक्तीचं प्रतीक आहे आणि त्याच्याच आधारे ती काम करू शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे. जसं की तुम्ही म्हटलात, स्त्री म्हणजे वार नाही ती तलवार आहे, समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे. खरं तर सकारात्मक बदल एखादा करायचा झालं तर त्याच्या मागे हजारो अडचणी असतात, हजारो समस्या उद्भवतात. तर सरपंच म्हणून गावचा एक प्रथम नागरिक म्हणून काम करत असताना किंवा गावचा विकास करत असताना
आजपर्यंत कोणकोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं किंवा कोणत्या समस्या तुम्हाला जाणवल्या काम करत असताना? ह्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर समस्या, खरंच सांगू का, जी व्यक्ती काम करत असते त्या व्यक्तीला समस्या येत असते आणि जी व्यक्ती काहीच काम करत नसते तिला कोणतीच समस्या येत नसते. भौतिक सोयी सुविधांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर एक ना अनेक कितीतरी अडचणी येत आहेत आणि जसं जसं कामाचं व्यापक स्वरूप होत जाईल तशा अनेक समस्या देखील येतच असतील. पण त्या समस्येवरती मात करून आम्ही ते काम पूर्णत्वास नेण्याचं काम नक्कीच करू. त्याच्यानंतर जर विचार करायचा झाला, शासनानं आज ज्या काही पात्र व्यक्ती आहेत त्या पात्र व्यक्तींना कुणालाही, जे वंचित घटक आहेत, उदाहरणार्थ असेल घरकुल, प्रत्येक पात्र व्यक्तीस घरकुलांपासून वंचित ठेवू नये ही एक शासनाची योजना आहे. पण खरं सांगायचं झालं, त्या व्यक्तीला घरकुल बांधायचं असेल तर काही वैयक्तिक कारणं असतील किंवा कागदोपत्री कारणं असतील, यासाठी त्या व्यक्तीला घरकुलाचा लाभ घेता येत नाही. ही देखील एक समस्याच असू शकते. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आमच्या गावातील महिला त्या फार हुशार आहेत. त्यांना काही ना काहीतरी करायचं आहे. त्यांच्या आतोनात कष्ट करण्याची देखील तयारी आहे. कोणतंही काम त्या हसतमुख करायला तयार आहेत. फक्त प्रश्न येतो तो मार्केटिंगचा. प्रोडक्शन अगदी एक नंबरचं तयार करते, पण त्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाहीये ही एक माझ्या गावासमोरची खरंच समस्या आहे. मला देखील आज असं वाटतं की खरंच माझ्या महिला त्या सक्षम व्हाव्यात. त्या दृष्टीनं त्या प्रयत्न देखील करत आहेत. मी देखील प्रयत्न करत आहे. पण मला देखील आज त्या महिलांनी जर काही केलं तर त्या मालाला मार्केटिंग उपलब्ध करून देणं ही एक मला थोडी समस्या किंवा मला एक अडचण वाटत आहे. त्याच्यानंतर गावामध्ये एसटी बसेसची अडचण आहे. काही कारणं असतील त्याच्यामुळे देखील एसटी बसेसची अपुरी ये जा दळणवळणाची जी साधनं आहेत त्यांची देखील कमतरता जाणवत आहे. आणि भविष्य काळाचा जर विचार आपण केला तर वृक्ष लागवड ही आपण नेहमी करत असतो, पण वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संवर्धन करणं हे देखील गरजेचं आहे. जर आपण वृक्ष लागवड केली आणि वृक्ष संवर्धन जर नाही केलं तर वृक्ष लागवडीचा काहीच फायदा नाही. त्यामुळे वृक्ष लागवड करून तिथंच न थांबता वृक्षाचं संगोपन करणं आणि त्याची योग्य देखील काळजी करणं, काळजी घेणं हे देखील आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे. गावाच्या विकासासाठी विविध शासकीय ज्या योजना आहेत त्या तुम्ही गावामध्ये राबवत असाल, तर या शासकीय योजनांबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे किंवा कितपत जाणून घेतलंय तुम्ही, आणि ह्या शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? ज्या काही शासनाच्या योजना असतील जितकी होईल तितकी मी माहिती घेतलेलीच आहे आणि या योजनेचा लाभ हा प्रत्येक वंचित घटकापर्यंत जावा यासाठी अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, आरोग्य सेविका असतील, स्वस्त धान्य दुकानदार असतील, गावातील विविध घटकांच्या मार्फत आम्ही या योजना त्या सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे करत असतो. अनुसूचित जाती, जमाती, नवबद्ध घटक या अंतर्गत देखील विविध ज्या योजना असतात त्या व्यक्तींच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे करतो. जर शेतीशी संलग्नित कामे असतील किंवा योजना ज्या असतील त्यामध्ये देखील ज्या त्या सीझननुसार वेगवेगळ्या बी बियाण्यांचं वाटप हे केलं जात असतं. त्याच्यानंतर सौर पंप असतील किंवा ठिबक सिंचन असेल यासाठी देखील काही ठराविक रक्कम किंवा टक्केवारी ही शासन देत असते. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार अंतर्गत वेगवेगळे रोजगार असतील ते उपलब्ध करून दिले जातात. रमाई आवास योजना असेल, इंदिरा आवास योजना असेल, घरकुल असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, अशा विविध योजना या गावापर्यंत पोहोचवल्या जात असतात. त्यानंतर 15वा वित्त आयोग आहे, त्यामध्ये देखील वेगवेगळं काम असं आहे जे जेणेकरून लोकांच्या विकासासाठीच वापरता येईल याचा देखील आम्ही पुरेपूर विचार केलेला आहे. त्यानंतर पेन्शनच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर वृद्धापकाळातील पेन्शन, निराधार पेन्शन, विधवा, परित्यक्त्या, श्रावणबाळ योजना यासारख्या पेन्शनच्या योजना ज्या ज्या व्यक्तींना गरज आहे त्या व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचून त्या व्यक्तींना पेन्शन द्यायचं काम हे
किंवा पेन्शनची जी काही योजना आहे त्या व्यक्तींपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम हे आम्ही करत असतो. गावामध्ये अपंग ज्या व्यक्ती आहेत त्या अपंग व्यक्तींसाठी देखील आम्ही जेणेकरून पेन्शन असेल किंवा इतर ज्या सोयीसुविधा असतील त्या देखील पुरवण्याचं काम हे करत असतो. आणि मला एक असं वाटतं की मला एक गावासाठी एक विनंती करायची आहे की बायोगॅस 100% अनुदान हे पूर्णपणे सरकार देणार आहे. फक्त आपल्याला त्यामध्ये जमीन तेवढी द्यायची आहे. एका रुपये सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. जेणेकरून बायोगॅस करण्यासाठी फक्त आपल्याला जमीन द्यायची आहे आणि ती जमीन दिल्यानंतर जो काही खर्च असेल बायोगॅसचा जेवढा तुमचा लहान मोठा प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टनुसार ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती आपण ज्यावेळी पूर्ण करू त्याच्यानंतर सरकार हे 100% अनुदान हे देणार आहे. त्यामुळे माझ्या गावातील लोकांना अशी विनंती आहे की कुणीही या योजनेपासून वंचित राहू नका. फक्त आपल्याला त्यासाठी जागा द्यायची आहे. बाकीचं सगळं सरकार करणार आहे. या योजनेचा लाभ हा प्रत्येकाने करून घ्यावा असं मला वाटतं. गावासाठी, गावाच्या विकासासाठी एवढा अतोनात प्रयत्न करताय, तर तुमची प्रेरणा कोण आहे हे काम करण्यासाठी? माझी प्रेरणा आज मी सरपंच पदावरती काम करत आहे. लहानपणापासूनच अनेकांच्या संपर्कात मी आलेली आहे. समाजातील प्रत्येक घटक अगदी लहान व्यक्तींपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. त्याच्यानंतर खरोखर सांगायचं झालं तर आज मी या पदावरती काम करते ते माझे पती आदरणीय श्री कुणाल जगन्नाथ पाटील यांच्यामुळे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना ते मला सहकार्य करत असतात आणि त्यांनी दिलेली साथ आहे त्यामुळेच मी आज इथपर्यंत काम करत आहे. गावात देखील प्रत्येक व्यक्ती असतील, स्त्रिया असेल, पुरुष असतील, गावातील विविध सहकारी संस्था असतील, गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, चेअरमन, व्हाईस चेअरमन, प्रत्येक सहकारी संस्था असेल किंवा डेअरी असेल, गावात ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यातील प्रत्येक व्यक्ती संघटनेतील असतील किंवा गावातील प्रत्येक लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत मला त्या प्रत्येक व्यक्ती या प्रेरणेचे स्रोत आहेत. येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये कोणकोणते बदल करायला आवडतील? गावात बदल तर करायला नक्कीच आवडतील, पण ते पर्यावरणाला हानिकारक होतील असा मी कोणताच बदल करणार नाही. बदल जर विचार करायचा झाला तर एक आहे की येणारं वातावरण किंवा मागच्या वर्षी आपण जर विचार केला तर मागील वर्षामध्ये हवामान बदल हा खूप झालेला आहे आणि याचे कारणीभूत तसा विचार करायला गेलो तर मानवच आहे. यासाठी मी वृक्ष लागवड ही जास्तीत जास्त कशी होईल याचा विचार पहिल्यांदा करणार आहे. त्यानंतर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन हे आपलं झालेलं आहे काम, पण त्यामध्ये देखील आपण सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा हे दोन डिवायडेशन आपण करणार आहे. ओला कचरा आहे त्यापासून आपण खत निर्मिती कशी होईल आणि त्याचा वापर कसा करता येईल ह्याचा देखील विचार करणार आहे. आज आपल्या गावासमोर नाही तर पूर्ण जगामध्ये देखील वाढता प्लास्टिकचा वापर ही देखील एक फार मोठी समस्या आहे. तर त्या प्लास्टिक एकत्र करून त्याचा पुनर्वापर काही करता येईल का याच्या दृष्टीने देखील मी विचार करणार आहे. तसेच बदलाचा जर आपण विचार केला तर शिक्षण असेल, आरोग्य असेल, पायाभूत ज्या सोयी सुविधा असतील या सगळ्यांमध्येच आमूलाग्र असे बदल हे मला करायचे आहे. गावात तरुण पिढी आहे आणि युवा पिढी गावाचं नाव लौकिक करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात प्रयत्न करत आहे किंवा गगनभरारी घेत आहे. तर गावातील जे काही तरुण मुलं मुली आहेत तर यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? इव्हन गावाला काय संदेश देऊ इच्छिता? मुलांच्या बाबतीत विचार करायचा झाला, भले मुले असतील किंवा मुली असतील, खरं सांगायचं झालं तर मुले हीच आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, आपल्या गावाची संपत्ती आहे. जर मुले मुलीच चांगली निघाली तर आपलं भवितव्य चांगलं असेल. आज मुलांच्या मध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. तसेच सर्व लोकांच्या मध्ये देखील मोबाईलचा अतिवापर हा होत आहे. मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम प्रत्येकानं लक्षात घेऊन मोबाईलचा अतिरेक हा टाळला गेला पाहिजे.
मुलांनी किंवा मुली असतील या दोघांनी देखील आपलं कोणतं ना कोणतं उद्दिष्ट, भले काही असू दे, मेडिकलमध्ये असू दे, इंजिनिअरिंग असू दे किंवा कोणताही व्यवसाय जरी करायचा असेल तर एक डोक्यामध्ये टार्गेट ठेवा आणि त्या टार्गेटनुसार तुम्ही कष्ट करा. दिवस आणि रात्र याची तमा अजिबात बाळगू नका. आज तुम्ही कष्ट केला तर आयुष्य तुमचं राजासारखं जाईल. देवानं प्रत्येकाला काम करण्यासाठी 24 तासच दिलेले आहेत. मग या 24 तासाचा आपण वापर करताना तो योग्य पद्धतीने कसा करून आपलं भविष्य कसं उज्ज्वल करायचं हे मुलामुलींनी लक्षात घेतलं पाहिजे. आज सचिन तेंडुलकरकडे पण धोनी असतील, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, सगळ्यांच्याकडे 24 तास आहेत. फक्त त्या व्यक्तींनी त्या वेळेचा सदुपयोग केला, त्या वेळेचा चांगला वापर केला, त्यामुळं आज ते यशस्वी झालेले आहेत. मला देखील आज गावात असं वाटतं की आपल्या गावातील मुले देखील फार हुशार आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते नाव कमवत आहेत. जर खो खो सारखा खेळ घेतला तर आज नॅशनल लेवल पर्यंत आपल्या गावातील मुले गेलेली आहेत आणि खरोखर ही आपल्या गावाला अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार असतो, फक्त आपण कमी पडतो ते कष्ट करायला. त्यामुळे प्रत्येक मुलामुलींनी इतर कुठंही लक्ष न देता फक्त आपण आपलं करिअर कसं घडेल याकडे लक्ष द्यावं. त्याच्यानंतर गावासाठी जर आपण विचार करायचा झाला तर मी बोलेन, गाव करी ते राव न करी. मला देखील गावाचा विकास करायचा आहे. एक आपला आदर्श गाव म्हणून सगळीकडे आपल्या गावाचं नाव लौकिक करायचं आहे. पण मी किंवा ग्रामपंचायत सदस्य हे करू शकणार नाही. त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आम्हाला आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे जर खरंच गावातील प्रत्येक घटकाने जर सहकार्य केलं तर गाव आदर्श होण्यासाठी आणि गावाचा विकास होण्यासाठी कुठंच आपलं भडकंबे गाव कमी पडणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे माझ्या गावातील प्रत्येक लोकांना एक मनापासून विनंती आहे की गावात खरंच वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करूया. वेगवेगळ्या सोयी सुविधा आहेत, वेगवेगळे जे निधी आहेत ते गावासाठी आणून गाव कसा आदर्श होईल, एक आयडियल गाव कसं असतं हे बघण्यासाठी लोक आपल्या गावात येतील. यासाठी आपण प्रयत्न करूया. त्यासाठी फक्त गरज आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची. आजपर्यंत तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, तोच विश्वास नेहमी तुमचा राहू दे. तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू देत. जर तुमचं सहकार्य असेल तर नक्कीच या गोष्टी साध्य होतील. तुमच्या ज्या काही संकल्पना असतील त्या देखील मला सांगा. आपण एकमेकांना सहाय्य करून त्या संकल्पना त्या आपल्या गावामध्ये उतरवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आणि तुमची साथ ही नेहमी अशीच राहू दे ही माझ्या गावकऱ्यांना विनंती आहे. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या विशेष मुलाखतीसाठी उपस्थित राहिलात. म्हणतात ना, सन्मानाचा हार कशाला, प्रेमाचा तो बहार कशाला. आभार तर परक्यांचेच मानायचे असतात. तुम्ही तर आता आपल्या अंतरीचे धावे या युट्यूब चॅनलचा एक भाग आहात, तर मी आभार न मानता आपल्या मुलाखतीला पूर्ण विराम देते. मला देखील आज अंतरीचे धावे या चॅनल अंतर्गत बोलण्याची जी संधी, माझं जे मत आहे ते व्यक्त करण्यासाठी इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यासाठी मी देखील धन्यवाद आहे.